हाय फ्रेंड्स, लर्न विथ वन चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी विषय भूगोल. प्रकरण नंबर 7 प्रकरणाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा. आंतरराष्ट्रीय वाररेषा. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 62 व 63 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोने दिली आहेत. दोन्ही चौकोनांच्या मधून आंतरराष्ट्रीय वाररेषा जात आहे. एका चौकोनात रेखावृत्त, वार व दिनांक दिला आहे. दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक ओळखा. बर, आपल्याला या ठिकाणी 150 अंश पूर्व रेखावृत्त, त्या दिवशी वार आहे सोमवार 15 ऑगस्ट. तर 150 अंश पश्चिम रेखावृत्तावर कोणता वार आणि दिनांक आहे आपल्याला ती सांगायची आहे. तर वार आहे मंगळवार आणि दिनांक 16 ऑगस्ट. आपल्याला 170 अंश पश्चिम रेखावृत्तावर रविवार 25 डिसेंबर दिलेला आहे. तर 180 अंश पूर्व रेखावृत्तावर वार असेल शनिवार आणि दिनांक असेल 24 डिसेंबर. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा. त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना एखाद्या व्यक्तीला कोठून कोठे जाताना एक दिवस अधिक धरावा लागेल. तर ही इकडे कारण दिलेलं आहे, त्याचा एक दिवस का धरावा लागतो. तर त्याचं उत्तर आहे, योग्य पर्याय आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना एक दिवस अधिक धरावा लागतो. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. जर 15 अंश पूर्व रेखावृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वाररेषेवर किती वाजले असतील. तर आंतरराष्ट्रीय रेषेवर बुधवारचे रात्रीचे 9 वाजले असतील. यानंतर पुढे ई दिलेला आहे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो. तर तो 180 अंश या रेखावृत्तावर होतो. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या कोणत्या दिशेला सुरू होतो. तर तो पश्चिम दिशेला सुरू होतो, पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यानंतर उ दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे जगभरात कशामध्ये सुसूत्रता येते. तर जगभरामध्ये वाहतुकीचे वेळापत्रकामध्ये सुसूत्रता येते. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारणे लिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे. तर याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय विमान सेवा, दळणवळण सेवा असेल, आर्थिक व व्यापारी व्यवहार असतील, यामध्ये सुसूत्रता यावी म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा उपयोगी पडते. आंतरराष्ट्रीय वाररेषा ही वेळ व वाराच्या समायोजनेच्या गरजेतून निर्माण झालेली आहे. आजच्या आधुनिक आणि वेगाने घडणाऱ्या जागतिक घडामोडीच्या संदर्भात देखील आंतरराष्ट्रीय वाररेषा महत्वाची ठरत आहे. जागतिक दळणवळण, विशेषतः हवाई मार्गाच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वेळ व दिवसाचे गणित अचूक ठेवता येते. आंतरराष्ट्रीय वाररेषेमुळे वाहतुकीचे वेळापत्रक संपूर्ण जगभर योग्य पद्धतीने सांभाळले जाते, म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो. तर याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व एक बाजू आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेली आहे. त्यामुळे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरातून सुरू होतो, हे कारण आहे. यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तरे लिहामध्ये आपल्याला अ दिलेला आहे.
आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या आहेत? आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना प्रवासाची दिशा आणि चालू असलेला वार व दिनांक या दोन बाबी विचारात घेतल्या आहेत. प्रवासाची दिशा आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या अनुषंगाने असे लक्षात घेतले जाते की पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेला सुरू होतो तर पूर्वेला संपतो. आणि चालू असलेला वार आणि दिनांक कोणती, तर पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे लागते. तसेच पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार, म्हणजे पुढचा न मानता मागचा वार त्याला मानावा लागतो. यानंतर याच खाली आ दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल? आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना प्रवासी जेव्हा खूप लांबवर प्रवास करतात तेव्हा त्यांना अशा वेळेतील बदलाचे भान ठेवावे लागते. विशेषतः जेव्हा प्रवास करताना 180 अंश रेखावृत्त ओलांडून जावे लागते तेव्हा वार व तारीख यामध्ये बदल करावा लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा. यानंतर याच खाली दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही? तर याचं कारण आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा, इथं बार झालेला आहे तर इथं वार आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ गेली असती तर ही रेषा काही बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती. मग त्यामुळे काय प्रॉब्लेम झाले असते, तर त्यामुळे तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख असती आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ नाही. यानंतर याच खाली दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही? याचं पण तेच कारण आहे. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा पूर्णपणे पॅसिफिक महासागरातून नेण्याचा प्रयत्न केला आहे. ही रेषा जेव्हा बेटांवरून अथवा कोणत्याही भूभागावरून गेली असती तर तेथील लोकांना वार व तारीख बदलावी लागली असती. पूर्व बाजूला एक वार व तारीख आणि पश्चिम बाजूला दुसरा वार व तारीख असे दिसून आले असते. शिवाय जमिनीवरून चालताना ही रेषा केव्हा ओलांडली गेली आणि दिनदर्शिकेनुसार दिवस केव्हा बदलला हे समजले नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून गेली नाही. यानंतर याच खाली दिलेला आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषा 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगाने का विचारात घेतली जाते? काही ठराविक ठिकाणांचा अपवाद वगळताना 180 अंश रेखावृत्त हे जास्तीत जास्त सागर पृष्ठावरून जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वाररेषा सुद्धा सागरावरून आखण्यासाठी 180 अंश रेखावृत्ताच्या अनुषंगानेच विचारात घेतली गेली. आपल्याला पुढे प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल ते नकाशा संग्रहाचा वापर करून शोधा व पुढील नकाशात दाखवा. आपल्याला या ठिकाणी नकाशा दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रवासाचे ठिकाण दिलेले आहे. तर या ठिकाणून प्रवास करताना केव्हा ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आपल्याला ओलांडावी लागेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला दिलेला आहे मुंबई, लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि टोकियो या ठिकाणी आपल्याला असा प्रवास करायचा आहे. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल की नाही, या ठिकाणी आहे मुंबई, त्यानंतर पुढे इथं आहे लंडन, यानंतर पृथ्वी गोल आहे म्हणून इथं येईल, परत न्यूयॉर्क, नंतर लॉस एंजेलिस आणि नंतर पुढे आहे टोकियो. परंतु आपल्याला या ठिकाणी टोकियोकडे जाताना
इथं वाररेषा ओलांडावी लागेल, म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल असं आपल्याला सांगावं लागेल. त्यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे दिल्ली, दिल्लीवरून कोलकाता, सिंगापूर आणि मेलबर्न असा प्रवास करायचा जर असेल तर आपल्याला ही आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागत नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागणार नाही. त्यानंतर याच खाली दिलेला आहे कोलकाता, हाँगकाँग, टोकियो, सान फ्रान्सिस्को. आता या ठिकाणी जाताना आपल्याला ही ओलांडावी लागते, म्हणून आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल असं आपल्याला या ठिकाणी उत्तरात लिहावं लागेल. याच खाली आपल्याला ई दिलेला आहे चेन्नई, इथं चेन्नई नंतर सिंगापूर, टोकियो, सिडनी, सांतियो. आता या ठिकाणी इथून जाताना आपल्याला ही वाररेषा ओलांडावी लागते, म्हणून इथे येईल ओलांडावी लागेल. याच खाली पुढे आपल्याला ऊ दिलेला आहे दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्क. दिल्ली, लंडन आणि इकडे पुढे दिलेला आहे न्यूयॉर्क. तर ही आंतरराष्ट्रीय वाररेषा आपल्याला ओलांडावी लागणार नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.